जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय. श्री महाराजांच्या सेवेमध्ये आपण दासबोधाची उजळणी पाहताना विमल ब्रह्मनिरूपण हा 7व्या दशकातील 4था समास पाहतोय. साधनेच्या विषयाकडे समर्थ वळले. कारणही तसंच आहे. जोपर्यंत साधना घडणार नाही तोपर्यंत विमळ ब्रह्म म्हणजे जे आपण आहोतच ते प्रचितीला येणार नाही. जोपर्यंत आपण अनुभवांमध्ये तरंगत आहे तोपर्यंत ब्रह्माची प्रचिती आहे, पण वेगळेपणानं आहे. त्यामुळे त्याला विमळ ब्रह्म म्हणता येत नाही. विमळ ब्रह्मासाठी सगळं दृश्य मागं टाकावं लागेल आणि हे समजून घ्यावं लागेल की दृश्याचा आधार ब्रह्मच आहे. आता ब्रह्माच्या आधारावरती दृश्य आहे ही गोष्ट समर्थांनी सांगितली होती, पण ती आता साधनेमध्ये उतरवायची आहे. कालच्या निरूपणात आपण पाहिलं की शून्यावस्था कशा पद्धतीनं आहे. तिथं काही नाही वाटलं तरी परब्रह्म आहे. त्यापुढं पहा समर्थ काय म्हणतायत. जो जो पदार्थ दृष्टी पडे ते त्या पदार्था ऐलीकडे अनुभवे हे कुवाडे उकलावे. कुवाड म्हणजे कोड. अनुभवानं हे कोड उलगडेल. कोणतं कोड? जो जो पदार्थ दृष्टी पडे ते त्या पदार्था ऐलीकडे. ते म्हणजे परब्रह्म, म्हणजेच ज्या विमल ब्रह्माचा विचार आपण पाहतोय ते ब्रह्म प्रत्येक पदार्थाच्या मागे आहेच आहे. समर्थ म्हणतात हे कोड अनुभवाशिवाय उलगडणार नाही. कोणत्या अनुभवाशिवाय? अर्थातच आत्मस्वरूपाच्या अनुभवाशिवाय. पण आपण मगाशी पाहिलं की त्याचा अनुभव घेतला तर ते विमल ब्रह्म नाही, म्हणजे कोड निर्माण झालं ना. आता हे कोड सुटण्यासाठी जो जो पदार्थ दृष्टी पडे त्याच्यामध्ये ब्रह्म पाहायला शिकलं पाहिजे. पाहायचं नाही आहे ब्रह्म बरं का, पण पाहायला शिकायचं आहे. जे ब्रह्म दिसणार नाही ते पाहता कसं येईल? तर ते भावानं पाहता येईल. समजेल अशा भाषेत सांगायचं झाल्यास आपण भगवंताला भावानं भजतो. भगवंताला सर्वस्व मानतो. त्याच्या मूर्तीची फोटोची पूजा करतो. त्याला नैवेद्य दाखवतो. पण भगवंताला आपण पाहिलं कुठं आहे? पाहिलं नाही, पण त्याला मूर्तीमध्ये स्थापित केलं आणि स्थापित केल्यानंतर त्या ठिकाणी त्याला पाहायचा अभ्यास केला. खरं म्हणजे आपणच भगवंत आहोत, पण आपल्याला आपल्या देहाचा अनुभव आहे. आपण भगवंत आहोत असा आपला अनुभव नाही. आपल्या देहबुद्धीच्या जाणीवांची मर्यादा ओलांडून आपल्याला आपल्या आत शिरल्याशिवाय आपलं स्वरूप सापडणार नाही. जे भगवत स्वरूप आहे तेच मग इतरत्र दाटूनही आहे हाही अनुभव त्याशिवाय येणार नाही. हे सगळं घडण्यासाठी आधी भगवंत आपण बाहेर भावानं बनवतो आणि त्या ठिकाणी भगवंताचा भाव ठेवून त्याची पूजा करतो. हे जसं परमार्थात आहे तसं दृश्याच्या मागे ब्रह्म आहे या जाणीवेनं वागता आलं पाहिजे. हा विषय आता साधनेच्या टप्प्याटप्प्यानं आपण पाहत जाऊया. आपण डोळे मिटून ध्यानाला बसतो किंवा नामस्मरणाला बसतो, हा साधनेचा काळ निश्चित आहे. पण काळ नावाची गोष्ट देहाबरोबर सतत आहे. जोपर्यंत देह आहे तोपर्यंत काळ आहे. म्हणजे जोपर्यंत आपण जागृतावस्थेमध्ये आहे, काही ना काही कर्मे करत आहे, तोपर्यंत आपण काळाच्या बंधनामध्ये आहे. साधनेमध्ये काळाच्या पलीकडे जाण्याचा अभ्यास आहे. आता हा अभ्यास एके ठिकाणी बसून जरी करायचा असला तरी तो अभ्यास झाल्यानंतर आपला देह पुन्हा काळामध्येच जात आहे. त्यामुळे खरं पाहता साधनेची बैठक संपल्यानंतरही साधन मात्र सुटलं नाही पाहिजे. आता साधनेच्या बैठकी व्यतिरिक्तच्या जीवनापासून साधनेच्या बैठकीपर्यंत आपण साधनेचा प्रवास पाहूया. दृश्य ही गोष्ट अशी आहे जी इंद्रियांना कायम अनुभवाला येत राहते. साधनेची बैठक आत्ता आपली नाही, पण आपण ऑफिसचं काम करतोय किंवा आपण बाजारात गेलोय किंवा आपल्या प्रेमाच्या व्यक्तीशी बोलतोय. सर्व काळी आपण दृश्यामध्येच आहे. आता समर्थ म्हणतायत जो जो पदार्थ दृष्टी पडे
ते म्हणजे परब्रह्म त्या पदार्था ऐलीकडे. म्हणजे आपलं लक्ष दृश्याकडं न देता दृश्यामागील परब्रह्माकडं द्यायला शिकलं पाहिजे. शिकलं पाहिजे असे शब्द आहेत बरं का, कारण आपण तिकडे लक्ष देऊ शकणार नाही जोपर्यंत आपण खऱ्या अर्थानं सद्गुरूंचा सहवास केलेला नाही. सद्गुरू सहवासामध्ये ब्रह्माची दृष्टी दिली जाते. आपण कुणी नाही, आपण जे आहोत ते परब्रह्माच्या सत्तेवरती आहोत आणि ते परब्रह्म इंद्रियांना अगोचर आहे. आता अगोचर असलेल्या ब्रह्माकडं दृष्टी द्यायला सद्गुरू शिकवतात. म्हणजे काय करतात? आपला मीपणा काढून घेऊन आपल्याला आपण आहोत तसेच सोडून देतात. आता ही गोष्ट आपण सूक्ष्मतेनं समजून घेऊया. आपण व्यवहारामध्ये आपल्या मीपणानंच वागत असतो. आपला देह, आपलं मन, मनातले विचार आणि आपल्या बुद्धीतले तर्क याशिवाय आपलं वर्तन असत नाही. पण जेव्हा सद्गुरूंचा संग होतो त्यावेळी सद्गुरू आपलं लक्ष आपल्यातील चैतन्याकडे वळवतात. हा संत सहवासामध्ये येणारा अनुभव आहे बरं का. केवळ ऐकून आणि वाचून हे कळणार नाही. आपलं लक्ष जेव्हा चैतन्याकडे जातं त्यावेळी आपोआप दृश्यातील मन बाहेर पडायला लागतं. म्हणजे पदार्थ सेवन केला जातो, दृष्टीला काही दिसतं, कानांना काही ऐकू येतं, पण हे सगळे अनुभव आपल्या बाहेर कुठेतरी घडत आहेत. जे माध्यम आपल्याला देहाचं दिलेलं आहे त्या देहामध्ये ते येत आहेत. ही दृष्टी साधकामध्ये यायला लागते. त्यानं काय घडतं तर त्याचं लक्ष आपोआप त्याच्या स्वरूपाकडे जायला लागतं. दुसऱ्या भाषेत सांगायचं झाल्यास स्वरूपाकडे लक्ष दिल्यानंतर देह माध्यम रूपानं पाहिला जातो. त्याआधी काय होत असतं? आपण देहामध्ये आसक्त होऊन कर्मांमध्ये लिप्त होत असतो. पूर्वी निरूपणात आपण पाहिले पहा, भाजी करण्यासाठी आपण भांडं वापरतो, चमचा वापरतो, पण भाजी खाताना भांडं आणि चमचा खात नाही. चमच्याचा साधन म्हणून वापर होतो. देहाच्या बाबतीत मात्र आपण असं करत नाही. साधन म्हणून वापर न करता त्यालाच चिकटून राहून मग सुखदुःख उपभोगतो. सद्गुरू आपल्याला नामामध्ये राहायला शिकवून किंवा आत्मानुसंधानामध्ये राहायला शिकवून देहाबरोबर जमलेली ही गाठ सोडवायला शिकवतात. सद्गुरूंनी हे केल्याशिवाय जमू शकत नाही. म्हणूनच सर्व संतांनी एकमुखानं सद्गुरूंचं महात्म्य गायलेलं आहे. अशावेळी तो व्यवहार करताना नामाच्या ठिकाणी असतो आणि त्याचा देह मात्र व्यवहारामध्ये असतो. ऑफिसचं काम तो बरोबर करेल, सर्व भोग व्यवस्थित भोगेल, पण भोगांच्या ठिकाणी नसून तो नामाच्या ठिकाणी असेल. सद्गुरू युक्ती जरूर देतात, मार्ग जरूर दाखवतात, पण अभ्यास साधकानंच करावा लागतो. मार्ग दाखवल्यानंतर जर साधकानं अभ्यास केला नाही तर तो आत्मानुसंधानामध्ये किंवा नामामध्ये रमू शकत नाही. मग तो सुद्धा नकळतपणे त्या दृश्यामध्ये आसक्त होऊन जातो. साधनेच्या प्रत्यक्ष बैठकी व्यतिरिक्तचा विषय आपण पाहतोय बरं का. तेव्हा जो जो पदार्थ दृष्टी पडे त्याच्या मागे ब्रह्म कसा आहे हे आपण पाहतोय. यातील प्रत्येक पायरीवर सद्गुरू कृपेनंच गोष्टी घडून येतात. त्यामुळे इथं साधकानं सद्गुरूंकडून साधना घेतली आहे आणि तो ती सद्गुरूपदिष्ट साधना करतही आहे हे गृहीत आहे. आता व्यवहारातले एक उदाहरण पाहूया. आपण कारमध्ये बसलो आहे, कार चालवत आहे आणि कार ट्रॅफिकमध्ये आहे. आता इथे साधक चुकत नाही. म्हणजे कार चालवत भलतीकडेच त्यानं नेली आहे, समोरच्याला धडकला आहे असं तो करत नाही. कार चालवताना म्हणजे कर्म करताना नीटच करतो, पण त्याचं लक्ष नामाकडे असतं. आता हे नामाकडे लक्ष असणं हे अभ्यासानं त्यानं मिळवलेलं असतं. हा अभ्यास सद्गुरूंनी दिलेला असतो मगाशी सांगितल्याप्रमाणे. त्यामुळं सद्गुरूंनी दिलेला अभ्यास जो करतो त्याला नामामध्ये आत्मानुसंधानामध्ये राहण्याची कला जमायला लागते. त्यासाठी जीवनातील कोणतीही कर्मे टाकावी लागत नाहीत. श्री महाराज सुद्धा त्यांच्या प्रवचनांमध्ये एके ठिकाणी म्हणतात की नामाला चिकटून प्रपंचात राहणं ही एक प्रकारची कला आहे.
कला ही गोष्ट कला म्हणून अंगात मुरण्याच्या आधी त्याचा रियाज करावा लागतो, अभ्यास करावा लागतो, आणि तोही गुरूंच्या मार्गदर्शनाखाली. पहा, एखादा पट्टीचा गायक असतो किंवा वादक असतो. आज समाजामध्ये त्याला चांगला कलाकार म्हणून ओळखलं जातं, पण तो एकदम थोडीच होतो. त्यानंही अभ्यास रियाज केलेला असतो, म्हणून कला म्हणून त्याच्याजवळ ती गोष्ट आज असते. तसंच परमार्थामध्ये आहे. देह आपला 5 महाभूतांचा आहे, त्रिगुणांचा आहे. त्यामुळं त्याच्यापासून कर्मे वेगळी करता येत नाहीत. भोग, विषय वेगळे करता येत नाहीत. भुकेच्या वेळी त्याला भूक लागणार आहे. देह चालवण्यासाठी आजच्या व्यवहारात त्याला पैसाही लागणार आहे. पैसा कमवण्यासाठी त्याला कामही करावं लागणार आहे. प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे संबंध देहाच्या माध्यमाने येणारच आहेत. मग समर्थ जे म्हणतात, जो जो पदार्थ दृष्टी पडे ते म्हणजे परब्रह्म, त्या पदार्थाअलीकडेही दृष्टी येणार कशी? तर ती केवळ साधनेनंच येईल. उदाहरण मगाशी आपण ट्रॅफिकमधलं पाहिलं. त्याच उदाहरणानं संपूर्ण जीवन आपण आता पाहूया. ट्रॅफिकमध्ये काय आहे? समोर इतर वाहनं दिसत आहेत, आपला देह दिसतोय, आपण ज्या कारमध्ये आहे ती कार दिसतीये, कशी चालवायची आहे वगैरे बुद्धीमध्ये ठरत आहे. देह मन बुद्धीच्या वापरानं आपण ते सगळं काही करत आहे. पण लक्ष जर नामाकडे असेल तर नामामध्ये किंवा आत्मानुसंधानामध्ये मुरलेल्या व्यक्तीला ती कार, स्वतःचा देह, कारच्या बाहेरील सगळं जग, याच्या मागे परमात्मा आहे ही दृष्टी येते. हे जो नाम घेईल आणि जो आत्मानुसंधानाचा अभ्यास करेल त्यालाच कळू शकेल. केवळ ऐकण्यानं हे कळणार नाही. नामदेव महाराजांच्या चरित्रात गोष्ट आहे पहा. नामदेव महाराजांच्या हातातील पोळी घेऊन एक कुत्रं पळून गेलं. नामदेव महाराज तुपाची वाटी घेऊन त्या कुत्र्याच्या मागे धावायला लागले की, पांडुरंगा, अरे नुसती पोळी खाऊ नको, तुपाबरोबर खा. आता कुत्रंच आहे ना, तिथे भगवंत कुठे आहे? पण तो आपल्या दृष्टीला, नामदेव महाराजांच्या दृष्टीला नाही. नामदेव महाराजांच्या दृष्टीला तिथे भगवंतच आहे. पोळीमध्येही तुपामध्येही, ज्या रस्त्यावरून कुत्रं धावतंय त्या रस्त्यावरही, स्वतःमध्येही, इतरत्रही. ही दृष्टी आली कुठून? सद्गुरुपदिष्ट साधनेमधून. म्हणून समर्थ जे सांगतायत ते विमल ब्रह्माबद्दल सांगतायत, आणि विमल ब्रह्मापर्यंत पोचण्याची प्रक्रिया त्याच्यामध्ये लपलेली आहे. ती प्रक्रिया जर केली नाही तर जो जो पदार्थ दृष्टी पडे ते त्या पदार्थाअलीकडे हे आपल्याला कळू शकणार नाही. समर्थांच्या भाषेत याचं कोडं उलगडणार नाही. कोडं खरं तिथं काही नाहीच आहे. जर आपण सत्सद्विवेक विचार केला तर लक्षात येईल की प्राण नसेल तर कुत्रं तरी कशाला धावेल, आपण तरी ट्रॅफिकमध्ये कशाला असू, आणि आपल्याला जगाचा अनुभव तरी कशाला येईल, आणि जग तरी आपल्याशी का वागेल? ब्रह्म दाटून आहे म्हणूनच हा व्यवहार घडतो, आणि ते ब्रह्म मात्र स्वतंत्र आहे हे साधनेत गेल्याशिवाय कळू शकत नाही. आपण आपल्या काम, क्रोध इत्यादी षड्रिपूंनी बांधले गेलेलो असतो. परिस्थितीनी आणि काळ वेळानं बांधले गेलेलो असतो. ब्रह्माला कुठलंही बंधन नाही. हे कळण्यासाठी बंधनाव्यतिरिक्त असलेल्या आपल्या शुद्ध स्वरूपाच्या जाणीवेमध्ये आपल्याला जावं लागेल. तर आपल्याला कळेल की परब्रह्माला कसं बंधन नाही. आता आपण पाहिला तो व्यवहार काळ, म्हणजे साधनेची प्रत्यक्ष बैठक नाही. कुणी ट्रॅफिकमध्ये आहे तर कुणी ऑफिसच्या कामात आहे. पण तिथे नामाचा अभ्यास आपल्याबरोबर पाहिजे, तर दृष्टी विकसित होत जाईल की येणाऱ्या प्रत्येक दृश्याच्या अनुभवाच्या मागं परब्रह्म दाटलेला आहे. आता विषय येतो साधनेचा. हे नामात जे राहणं आहे कर्म करत असताना, त्यामध्ये एक प्रकारचा जोर असावा लागतो. आपल्याला पहा, व्यवहारामध्ये पटलेलं आहे की अमका माझा नवरा आहे आणि अमकी माझी बायको आहे. त्यामुळे लग्न झाल्यानंतर दोघंही वेगवेगळ्या गावांना कामानिमित्त गेली तरी त्यांना त्यांच्या ठिकाणी ही जाणीव आहे की आपण कुणाची तरी बायको आहे किंवा आपण कुणाचा तरी नवरा आहे. म्हणजे एकदा आलेल्या अनुभवाचा परिणाम इतका होत असेल तर साधनेच्या बैठकीत आलेल्या अनुभवाचा परिणाम किती होत असेल. म्हणून साधनेच्या बैठकीचा विचार आपण आता करूया.
साधनेच्या बैठकीमध्ये सगळ्यात महत्त्वाचं दृश्य आपल्यासमोर येतं, ते मनरूपाने येतं. आता या मनाच्या मागे सुद्धा ब्रह्म आहे. म्हणजे मुळात आपण स्वरूपानं तिथं आहोत म्हणून विचार आलेला आहे. पण आपलं वागणं असं असतं की विचार आहेत तर आपण आहे. कारण विचाराला किंवा मनाला आपण सत्यत्व दिलेलं असतं. म्हणजे मन नसेल, विचार नसतील तर जणू आपण नाहीच, इतकं आपण मनाला चिकटलेलो असतो. सद्गुरू आपल्याला आपल्या स्वरूपाची जागा दाखवतात. भगवंताच्या नामामध्ये किंवा ध्यानाच्या साधनेमध्ये स्वतःच्या ठिकाणी स्थिर कसं राहायचं हे सद्गुरू शिकवतात. असा स्थिरतेचा अभ्यास डोळे मिटून सुरू असताना विचार रूपानं आपलं मन आपल्यापुढे उभं राहतं. एकतर विचार येतो, नाहीतर कुठल्या तरी स्वरूपात दृश्याचा अनुभव येतो. मग तेज असेल किंवा आणखी काही असेल. पूर्वी निरूपणात आपण अनेकदा हा विषय पाहिला की मनाचे कसे तरंग आपल्यासमोर उभे राहतात. आता तरंग कितीही असले तरी जर आपण आपल्याला जिथं स्थिर राहायचं तिथं स्थिर असू तर विचारांचा विशेष परिणाम होणार नाही. श्री महाराज त्यांच्या प्रवचनांमध्ये एके ठिकाणी सांगतात, पहा, आपण समजा मंदिराकडे चाललोय आणि कुणी ओळखीचा भेटला. 2 मिनटं आपण त्याच्याशी बोलतो आणि पुन्हा मंदिराची वाट धरतो. असं होतं का की भेटायला आलेल्या व्यक्तीबरोबरच आपण निघून गेलो? असं आपण करत नाही. कारण आपण मंदिराकडे चाललोय म्हणून. म्हणजे कुठं जायचं हे ठरलेलं आहे, त्याची वाट निश्चित केलेली आहे आणि त्या वाटेवरून जाण्याचा निश्चयसुद्धा पक्का आहे. म्हणून आपण चालत राहतो. वाटेत कुणी भेटलं तर तिकडे दुर्लक्ष करतो. लक्ष गेलंच तरी तिथे न गुंतता आपला प्रवास सुरू ठेवतो. हेच आपल्या आत करत राहणं म्हणजे दृष्टीला पडेल ते बाजूला करत जाणं. यासाठी स्वरूपाचा मुक्काम पक्का पाहिजे किंवा नामाचं अनुसंधान पक्क पाहिजे. त्या ठिकाणचा निश्चय दृढ पाहिजे. हे जर नसेल तर आपण विचारांमध्ये वाहवत जाऊ. ओळखीचा माणूस आपल्याशी बोलायला येतो तसाच विचारही सुरुवातीला ओळखीचाच असतो. आपल्याच मनातून आलेला असतो. आपल्याच कर्मांच्या किंवा विचारांच्या संस्कारांमधून आलेला असतो. त्यामुळे विचार अनोळखी नाही. पण म्हणून त्याच्यात न रमता आपलं ध्येय जे आहे त्याच्याकडे चालत जाण्यासाठी एक प्रकारचं धैर्य लागतं. जर निश्चय असेल, सद्गुरूंवरती विश्वास असेल की या मार्गावरून जायचं, तर त्या धैर्यानं साधक नामामध्ये स्थिर राहतो. विचार येत नाहीत असं नाही, पण नामाची दृढता टिकल्यामुळं विचार नंतर येईनासे होतात. ध्यानातही विचार येत नाहीत असं नाही, पण ध्यानाची दृढता राखल्यामुळं विचार नंतर लुळे पडतात. आता प्रत्येक दृश्याच्या मागे ब्रह्म आहे हे तर कसं वैदांतिक सत्य झालं, पण त्या ब्रह्माच्या अनुभूतीमध्ये आपण नाही. जेव्हा साधक साधनेमध्ये शांत अवस्थेमध्ये जातो, म्हणजे मन, तर्क, विचार, वृत्ती काहीही नाही, देहाची आणि स्थळ काळाची सीमाही ओलांडलेली आहे, त्यावेळी त्याला त्या आत्मतत्वाचा स्पर्श होतो. काही क्षण होईल सुरुवातीला, पण निश्चित होईल. एकदा तो स्पर्श झाला की साधकाच्या वृत्तीवरती हे आरूढ होतं की विषयांव्यतिरिक्त, दृश्यांव्यतिरिक्त आपलं स्वरूप व्यापकपणानं आहे. दृश्याचा अनुभव नसताना सुद्धा आपण आहोत आणि आपण जे शुद्ध रूपानं आहोत ते असल्यामुळे आपल्याला दृश्याचा अनुभव येतोय. आपण विचार करून पाहूया, आपण नाही आहे म्हणून हे निरूपण ऐकायला येतंय का आपण आहे म्हणून निरूपण ऐकायला येतंय? बरं, निरूपण ऐकायला येते म्हणून आपण आहे की आपण आहे म्हणून आपण निरूपण ऐकू शकतो? उत्तर अगदी सोपं आहे. आपलं असणेपणच आधी आहे आणि त्यानंतर सर्व अनुभव आहे. म्हणजेच ते जे म्हणतात परब्रह्म समर्थ, ते परब्रह्म सगळ्या दृश्य पदार्थांच्या अलीकडे आहे. जो पदार्थ दृष्टी पडे ते त्या पदार्था अलीकडे. हे आपलं असलेपण सगळ्याच्या अलीकडे आहे याचा अनुभव जेव्हा साधनेत येतो तेव्हा त्या परब्रह्माचा निश्चय साधकाच्या ठिकाणी पक्का होतो. व्यवहारात आपण मंदिराचं उदाहरण पाहिलं, पण मंदिराच्या बाबतीतही निश्चय का झालाय?
कारण त्याचा अनुभव आहे म्हणून. कुणीतरी आपल्याला निश्चितपणे सांगितलंय म्हणून की इथे मंदिर आहे, किंवा आपणच यापूर्वी तिथे जाऊन आलोय म्हणून आपल्याला खात्री आहे की या वाटेनं गेल्यावर आपण तिथे पोहोचू. त्यामुळे आपण आपल्याला वाटेत कुणीही जरी भेटलं तरी त्याच्या ठिकाणी न रमता आपण आपली मंदिराची वाट धरतो. आपल्या साधनेमध्ये नेमकं असंच होतं. मग ब्रह्मानुभूती आलेली असो अगर नसो, म्हणजे मंदिरात पूर्वी गेलेलो असू अगर नसू, पण ती वाट मात्र साधक विश्वासानं चालत राहतो. त्या विश्वासामुळं, निश्चयामुळं त्याला ती वाट चालताना जो जो पदार्थ येतो त्याच्या अलीकडे परब्रह्म आहे ही दृष्टी प्राप्त होते. आणि मग परब्रह्म प्रत्येक दृश्याच्या मागं कसं आहे हे कोडं आपोआप उलगडलं जातं. याला म्हणायचं अनुभवे हे कुवाडे उकलावे. साधनेमध्ये गेल्याशिवाय साधनेचा अनुभव नाही, जसं पदार्थ खाल्ल्याशिवाय पदार्थाचा अनुभव नाही. त्यामुळे आधी सद्गुरूंना शरण जाऊन त्यांच्याकडून साधना घ्यावी. त्यांच्यावरच्या विश्वासानं, निश्चयानं ती साधना करावी, तर साधक आत्मानुभूतीच्या प्रांतामध्ये जातो. आणि त्या प्रांतामध्ये परब्रह्म सर्वत्र दाटून आहे हे त्याच्या प्रत्यक्ष अनुभवाला येतं. समर्थ पुढे म्हणतात, मागे पुढे आकाश पदार्थे वेण जो पैस, पृथ्वी वेण भकास एकरूप, जे जे रूप आणि नाम तो तो नाथिलाच भ्रम, नाम रूपातीत वर्म अनुभवी जाणे. सर्व पदार्थांच्या खाली वर मागे पुढे आकाशच भरून आहे. पदार्थ नसतील तरी आकाशाची पोकळी आहेच. समजा पृथ्वीही नाहीशी झाली तरी आकाश व्यापून जसंच्या तसंच राहतं. परब्रह्म, विमल ब्रह्म किंवा आपलं आत्मस्वरूप आपल्याला कळावं म्हणून समर्थ ही उपमा देत आहेत. याचा अर्थ असा की आपलं स्वरूप कशावरतीही अवलंबून नाही. जसं मगाशी आपण पाहिलं की निरूपण ऐकतंय म्हणून आपण नाही आहे, आपण आहोत म्हणून निरूपण ऐकायला येते. तसं कुठलंही दृश्य आहे म्हणून स्वरूप असत नाही. आपलं स्वरूप आहे तर दृश्याचा भास वरती आलेला आहे. भास गेल्यानंतर केवळ स्वरूपच राहतं. समर्थ म्हणतायत, अशा या विमल ब्रह्माच्या ठिकाणी नाम आणि रूप काहीही नाही. जे जे रूप आणि नाम तो तो नाथिलाच भ्रम. आता इथं भगवंताचं नाम आणि भगवंताचं रूप या दृष्टीनं समर्थ सांगत नाही आहेत. समर्थ इथं अनुभूतीच्या दृष्टीनं सांगतायत की कुठल्याही गोष्टीला आपण नाम केव्हा देणार, जेव्हा त्या गोष्टीला अनुभवायला जाणार, किंवा रूप केव्हा पाहणार, जेव्हा अनुभवायला जाणार. परब्रह्म नाम रूपातीत वर्म आहे असं समर्थ म्हणतात. नाम रूपातीत वर्म अनुभवी जाणे. कोण अनुभवी? जो स्वरूपाच्या ठिकाणी मुरून गेला तो अनुभवी, तो नाम आणि रूपाच्या पलीकडे गेला. श्री महाराज म्हणतात, पहा, नाम घेता घेता स्वतःचा विसर पडला की आपणही राहत नाही आणि देवही राहत नाही. सगळ्याचाच लोप होऊन जातो, पण तो लोप परब्रह्मामध्ये होतो, आपल्या स्वरूपामध्ये होतो. विमल ब्रह्म समजावून देताना समर्थही आपल्याला तेच सांगतायत. जे जे रूप आणि नाम तो तो नाथिलाच भ्रम, नाम रूपातीत वर्म अनुभवी जाणे. जो स्वरूपाला प्राप्त होतो तो अनुभवी, आणि तोच हे नामरूपातीत असलेलं वर्म जाणतो. यापुढेही काही उपमा देऊन समर्थांनी विमल ब्रह्म समजावून सांगितले. शिवाय तिथे अर्थातच साधनाही सांगितलेली आहे. आपण उजळणी पाहत असताना तो सर्व भाग यथावकाश पाहू. आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.